आई नेहमी विचारते, कसा आहेस, ठीक चाललंय ना तुझं? आणि मी नेहमी सारखंच थोडस हसून जास्त काही न बोलता म्हणतो, हो आई, ठीक चाललंय माझं. खर तर ते ठीक असतच असं नाही, पण तिच्याशी जास्त काही बोलायची हिंमतच होत नाही. कारण ज्या क्षणी मी थोडा जरी थांबलो, त्या क्षणी तिला कळून जाईल की माझं काहीच ठीक चाललेलं नाही. जगण्याच्या या सततच्या शर्यतीत आणि काळाच्या या निर्दयी स्पर्धेत माझा श्वास हळूहळू गुदमरू लागला आहे. जबाबदाऱ्या, अपेक्षा, अपयशांची भीती, हे सगळं इतकं असह्य झालं आहे की कधी कधी स्वतःच अस्तित्वही ओझं वाटू लागतं. मनात खूप काही सांगायचं असतं तिला. सांगायचं असतं की आई, नाही होत माझ्याने, खरंच नाही होत ग. मी थकलो आहे, मी हरलो आहे. खूप वेळा वाटतं हे सगळं सोडून तुझ्याकडे निघून यावं, तुझ्या कुशीत डोकं ठेवून लहानपणी सारखं दाय मोकलून रडावं, तुला सगळं सांगावं. भीती, अपयश, एकटेपणा, गुदमरलेला श्वास, सगळं सगळं. पण तरीही हिंमतच नाही होत. कारण आई समोर कमकुवत होणं आजही स्वतःलाच परवडत नाही. म्हणूनच रोज फोनवर ठीक चाललंय एवढंच म्हणतो, पण आई मात्र तेवढ्यातही माझं सगळं दुःख ओळखून म्हणते, काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल बाळा.